मी आज बीजेपी सरकार ज्या वेळेला भारतावर सत्तेवर आलं त्याने एक अजेंडा काढला, बरोबर आहे का? अजेंडा म्हणजे काय? भारत स्वच्छ अभियान मिशन. त्या विषयावर त्यांनी ठराव गाठले, प्लॅस्टिक बंदी. बरोबर आहे, प्लॅस्टिक बंदी ठराव गाठले. महात्मा गांधी आणि संत गाडगेबाबा यांचं फोटोपूजा करून भारत स्वच्छ अभियानाचा कार्यक्रम चालू केले. आणि काही गोष्टी पुढे कसं झालं, प्लॅस्टिकच्या जे किराणा दुकानातनं माल होतं त्यावर त्यांनी गुन्हा दाखल केले, त्यांचं दंड आकारले गेले. परंतु छोटे मोठे दुकानदार प्लॅस्टिकच्या दुकानमध्ये प्लॅस्टिक विकत होते त्यांच्यावर त्यांनी गुन्हा दाखल केले. परंतु ज्या वेळेला यांनी प्लॅस्टिक तयार करणाऱ्या कंपनीवर काही केलं नाही, प्लॅस्टिकच्या कंपनीवर काही गुन्हा करू शकले नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याला गुन्हा दाखल केले, दंड वसूल केले. हे पहिला त्यांचा अजेंडा. दुसरा अजेंडा काढले ईडी मिशन. दुसरा अजेंडा त्यांचा भारत स्वच्छ अभियानाखाली काय केले, ईडी मध्ये अख्खा भारतभर मिशन फिरवले. काही लोक त्यात अडकले, काही घोटाळा काढले त्यांनी 70,000 कोटीचे 1,000 कोटीचे प्रत्येक राज्यात. त्या माणसाला त्यांनी काय केले, ते माणूस अडकले, परंतु त्या घोटाळ्याचा त्यांनी काही फरक केला नाही. त्या माणसाला स्वतः जवळ घेऊन बीजेपीच्या वॉशिंग मशीन मध्ये त्याला स्वच्छ केलं, स्वच्छ भारत अभियान झालं. हा, बरोबर आहे का साहेब? ह्यामुळे मी काय म्हणतोय, हे स्वच्छ भारत अभियान आहे, हे करप्शनचं अभियान आहे. आता कितीतरी अजित पवार आहे, अशोक चव्हाण 1,000 कोटी घोटाळा आहे त्यांचं, त्याला का सोडलं होतं तुम्ही बाहेर? छगन भुजबळ आहे, कितीतरी राज्यातले मंत्री आहेत. आता तुमच्या जवळ आल्यावर स्वच्छ अभियान झालं. याच्यावर विषय मुद्दा एवढंच बोलायचं आहे, बीजेपी सरकार सुद्धा पैसे खाणाऱ्याच्या मागे लागलाय. कोणाच्या ते पण स्वच्छ भारत करू शकत नाही आजपर्यंत, मी सांगतोय. आणि काही लोक म्हणतात पाण्याचं राजकारण, पाण्याचं राजकारण. काय पाणी आणलं? 50 वर्ष काँग्रेसचे मी सांगतात, आम्ही काँग्रेसवर विरोध आहे, त्यांनी पाणी दिलं नाही, बीजेपी दिलं नाही, राष्ट्रवादी दिलं नाही. हे आमचं रास्त मागणी आहे. आम्हाला फक्त एवढंच म्हणायचंय, कोण सगळं चोरच आहेत, सगळ्या पक्षाचे चोरच आहेत. आम्हाला स्वार्थानं सांगतो, आम्ही ह्या वेळेला विशाल पाटीलला मतदान करणार. स्वच्छ भारत अभियानाने हगदार मुक्ती केलेली. आज सध्या सगळे रोडवर बाया संडासलाच बसते. त्यांनी काय केलं, हगदार मुक्ती केली, संडास दिले, कुठं वापर चालू आहे त्याचं? पाणीच नाही त्याला. आणि एक महत्वाचं गोष्ट, रोजगार हमीचं काम. आता रोजगार नोकरी उपलब्ध करून द्यायची. आज शिक्षक रिटायर झालेत, आज शिक्षक कितीतरी रिटायर झालेत, त्यांना 20,000 पगार परत त्यांनाच घेतलीत. आज कितीतरी पोरं शाळा शिकून रस्त्यावर फिरतील, त्यांना काय घ्यायचं गरज नाही यांना. काय अर्थ सांगा मला? आज त्या मास्तरला 60,000 पेन्शन आहे, तो 20,000 परत शिकवतोय. आता तुम्ही आम्ही शिकलेलं आहे, यांना द्या की 15,000 पगारला आम्ही काम करायला तयार आहे शाळेमध्ये. यांचं धोरण काय आहे? श्रीमंताला श्रीमंतच करायचं आहे, गरीबाला गरीबच करायचं आहे. बीजेपीचं धोरण आहे.